आहे श्याम ठाकूर धुतुम. अगदीच मॅन ऑफ द मॅच गौरव, प्लीज आपल्याला विनंती असेल. आणि आज तेजा मस्के सर आपल्याला विनंती असेल. गेल्या वर्षी तेजा मस्के साहेबांचं शुभ आगमन या मंचावरती होतं BPLच्या पहिल्या पर्वात. आणि आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय तेजा मस्के बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती दाखवत आहेत. त्या सन्माननीय अतिथींच्या पवित्र शुभ हस्ते गौरव आज ती मॅन ऑफ द मॅच आपल्या लेकीला घेऊन स्वीकारेल. चला, लेकीने यायचं आहे वरती छोटी. आणि संकेत शिरदनकर रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी जय मल्हार ग्रुपकडून. संकेत शिरदनकर प्लीज. संकेत, चला तर मैदानावरती खेळ सुरू होणार. मायक्रोफोनवरती आवाजही बदलला जाईल आणि आवाज असेल माझे साथी समालोचक श्याम ठाकूर, मॅन फ्रॉम दुतुम. हॅलो, धन्यवाद पंडित सर. पुन्हा एकदा तमाम माझ्या क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे 12 खेळाडू, दोन्ही संघाचे 12 खेळाडू. अंपायर एक मिनिट, दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवायचे इकडे. दोन्ही संघाला विनंती आहे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आले. आले कुठले आले तुम्ही? FIK वॉरियरच्या 12 खेळाडू आलेले आहेत. सेकंड सेमीफायनल दिस इज अ स्टार्ट. सामना सुरू होतोय पाहायचा. आणि पहिल्या चेंडू वरती इरादे स्पष्ट केलेत. पहिला चेंडू वरती चेंडू येतोय, अर्थात सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. सो मच मित्रांनो, नक्कीच आपण पाहिलं तर दानशूर दाते कसे असावे, तर या ठिकाणी साहेब आलेले आहेत. आज आपण पाहिलं तर तेजा मस्के सर यांच्यासारखे षटकार मारल्यानंतर ही त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. अर्थात या दातृत्वासाठी जोरदार टाळ्या होत्या मस्के सरांसाठी. मित्रांनो, षटकार मारल्यानंतर असा वाघाचा अर्थात कालीजा असावा लागतोय. खास करून हा फलंदाज ज्यांनी षटकार मारलाय प्रफुल्ल यांच्यासाठी 200 रुपये आलेले, ते आपण नंतर घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा षटकारवीर प्रफुल्ल, पुन्हा एकदा जोरदार करा प्रहार झाला, परंतु यावेळेस मिस्टेक करतोय आणि चेंडू जाणार काय? हो, एस, दिस इज सेकंड 6 बॅक टू बॅक, दुसरा षटकार. क्या बात, अतिशय सुंदर जबरदस्त माहोल गरम करण्याचं काम माझा अर्थात साऊंड मास्टरच्या माध्यमातून 2 दिवसात झालं आहे. परंतु पाहायचं षटकार हॅट्रिक येणार काय? आणि यावेळेस पाहिलं तर हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा 200 रुपये ह्या दानशूर दात्यातून अर्थात मस्के सरांच्या माध्यमातून आलाय. काय मित्रांनो, अर्थात वाघाचं काळीज लागतोय अशा प्रकारचे बक्षीस देण्यासाठी 400 रुपये अर्थात अकाउंटमध्ये या ठिकाणी पाहिलं तर प्रफुल्ल यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तिसरा षटकार लावण्याच्या नादात पाहिलं तर चेंडू डायरेक्ट डिलिव्हर झाला. यावेळेस पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये तब्बल संघाची धावसंख्या पाहिली तर 13 धावसंख्येवरती जातोय. अर्थात डू आय डाय, करो या मरो, याच्यात आपण जर जिंकला तर आपण फायनलमध्ये प्रवेश करणार. सेकंड सेमीफायनल, दिस इज द मॅच नंबर 2. पाहायचा यावेळेस फलंदाज काय अप्रतिम फलंदाजी करतोय. तब्बल आपण पाहिला तर या ठिकाणी खास करून प्रफुल्लच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केलाय, 2 षटकार आणि 1 सिंगल. संघाची धावसंख्या 13. गोलंदाज आपल्या गोलच्या मार्कवर असेल. फलंदाजी कोण करतोय? फलंदाजी कुठला नैतिक केलेवन फलंदाजी अर्थात 17 पहिल्यामध्ये पॉवर P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हेमंत आपल्या गोलच्या मार्कवर असेल. चेंडू झालेत या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी असेल. हेमंत आपल्या षटकातील 5 चेंडू विचार केला तर नक्कीच या 5 चेंडूंचा
समाचार अर्थात झाल्यानंतर संघाच्या त्या स्कोरबोर्डवरती 13 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना दिसतोय. पण प्रफुल्लला अर्थात आपण पाहिलं तर काय मस्के सरांच्या माध्यमातून 400 रुपये प्रफुल्लच्या अकाउंटवरती जमा झालेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या P1च्या षटकातील आणि त्याच्यावरती काय मोहर लागली असेल. पाहायचा चेंडू शेवटचा असेल. हा मात्र लिंबू फिरवण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं तर कुठंतरी नक्कीच एक डॉट चेंडूची अर्थात आपण पाहिलं तर यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू स्क्वेअर अर्थात चेंडू क्वालिफाईड पंच सांगतात की स्क्वेअर होतोय. अर्थात एक धावेनी संघामध्ये भर पडली जातोय. संघाची धावसंख्या अर्थात 14 वरती जाऊन पोहोचतोय. कारण मित्रांनो खास करून म्हटलं जातोय की अचूक निर्णय योग्य निर्णय यशाची गुरुकिल्ली. यावेळेस येणार की काय आणि हो एस दिस इज द मॅक्झिमम बिग 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 दिस इज द षटकार. मंथन शिरदणकर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक असेल खास करून. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच जय मल्हार तर्फे अर्थात जय मल्हार अर्थात आजचा दिवस सुद्धा रविवार अर्थात माझ्या कुलदेवतेचा खंडोबाचा दिवस आणि म्हणून तर पाहतोय यावेळेस षटक क्रमांक 2 मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर नन फॉर 20 रन्स विदाउट लॉस. आणि खास करून मित्रांनो नक्कीच खास करून नियमच आहे की आपल्या नियमावरती ठाम राहिला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येतोय. ती सुरुवात केली या प्रफुल्लनं. पाहायचं आहे प्रफुल्ल एक नामी फलंदाज ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 षटकार आलेत, परंतु यावेळेस षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय मंथन शिरदणकर. त्याच्यासाठी जय मल्हारच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयाचं पारितोषिक असेल. काय मित्रांनो घुमाशाम युद्ध द्वंद्व आहे. अर्थात आपण पाहतोय 2 सेमीफायनल सामना. ओ व्हाट अ नाइस शॉट पाहिला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक से ज्यादा दूसरा कोई मिलेगा नाही. परंतु यावेळेस पाहिलं तर एक धाव मिळतोय. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या 21. नैतिक 11 संघ आपण पाहिला तर एक आणि खास करून दुसऱ्या बाजूला A5K अर्थात कोण असणार आहे अर्थात फायनलच्या सामन्यामध्ये खेळणारा संघ. जोरदार बिग हिट केला जातोय आणि हा पायाचा हवेमध्ये झेल आणि अप्रतिम झेल घेतला जातोय आणि इथं मात्र खेळ संपला जातोय प्रफुल्ल याचा. क्या बात. आजचा दिवस संकष्ट चतुर्दशी अर्थात मित्रांनो माझ्या बाप्पांचा वार अर्थात 21 मोदक त्या माझ्या बाप्पाला. आणि मित्रांनो आपल्यासाठी जगामध्ये फक्त 7 आश्चर्य आहेत, परंतु या चिमुरड्यांसाठी 7,000हून आश्चर्य आहेत. आणि त्यातलाच एक आश्चर्य मित्रांनो जोरदार फील होतोय पाहायचा आहे, परंतु आत्मविश्वास कमी. परंतु मित्रांनो असे मस्के सरांचे सारखे दानशूर दातृत्व असले तर मित्रांनो पाठबळ देणाऱ्यांचं काय कौतुक करावं. अर्थात विकेट घेणाऱ्या या गोलंदाज अर्थात मंथन शिरदणकर याच्यासाठी सुद्धा मस्के सरांनी 200 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा केलेत. काय मित्रांनो दातृत्व आहे. संपूर्ण खेळाडूंसाठी प्रोत्साहन देणारे आमचे मस्के सर. धन्यवाद मस्के सर. नक्कीच आपण आलात आणि या संपूर्ण 4 चांद लावलेले आहेत या क्रिकेटच्या आयोजनाला. यावेळेस येणार काय षटकार आणि आलाय हो एस दिस इज द 4था षटकार येतोय. डीजे ऑपरेटर. कारण वेळ प्रत्येकासाठी अर्थात सुरक्षित असते, परंतु अवेळी त्याला
सुरक्षित बनवणं हे काम असतोय फलंदाजाचं. तेच काम करतोय हा फलंदाज. पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव तर पूर्ण. एकेरी धावसंख्येवरती समाधान मानला जातोय. फलंदाज आहे निलेश. वैयक्तिक 2 चेंडूंचा सामना करतोय. 7 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 28 धावसंख्येवरती. 28 रन्स. एक फलंदाज बाद. ओ हो हो हो, जबरदस्त. दिस इज द यूज मेगा षटकार. बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग. क्या बात मित्रांनो, नक्कीच बोरी प्रीमियर लीग 2000चं पर्व काय शानदार, काय जानदार मित्रांनो. हे पर्व आलं आणि संपूर्ण माझ्या क्रिकेट रसिक मायबापाला अर्थात छोट्यापासून आबालवृद्धांना या 2 दिवसामध्ये काविलच झाले आहे. मित्रांनो, काविल झाले असेल तर माझ्या गावामध्ये या आणि उतरवून टाका. पायाचा यावेळेस षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना फलंदाज हॅवी झालाय या गोलंदाजावरती अर्थात मंथनवरती. मंथनने 1 विकेट सफलता प्राप्त केली. अर्थात मल्हार यांच्यामधून 50 रुपये आणि खास करून मस्के सरांकडनं 200 रुपये. 250 रुपये अकाउंटमध्ये मंथनचे असतील. चेंडू झालेत यावेळेस. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज येतोय. नवीन गोलंदाज. शॉर्ट पिच पद्धत चेंडू होता नो मॅन्स लँड आणि चेंडू 1 बाउन्सचा चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. तर नक्कीच मित्रांनो, गोलंदाजाचं नाव समजलं नाही आणि यावेळेस चौकार मारणार, ज्या चौकार मारणाऱ्याला सुद्धा बक्षीस आलंय 200 रुपये. क्या बात मस्के सर. नक्कीच मला वाटतंय या ठिकाणी ज्यांनी पाहिलं तर ATM अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्या ATMच्या माध्यमातून मस्के सर प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक गोलंदाजाला, फलंदाजाला पैशांची खैरात करताना दिसतोय. आणि हा चेंडू खराब येतोय. आता मात्र 200 रुपये ज्यांनी आत्ता जो चौकार मारला त्यांच्यासाठी मस्के सरांच्या माध्यमातून आलेत. लिहून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पाहिला तर नक्कीच थडम्यांच्या दिशेनं लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येतोय. आणि एकेरी धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 4थ्या दशकामध्ये 40. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 4थ्या दशकामध्ये प्रवेश करतोय. धावसंख्या नैतिक 11 विपक्ष FIK सेकंड सेमीफायनल. गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव आहे यावेळेस शेख सैफ अली. जयद आपल्या षटकातील पुढचा चेंडू असेल परंतु संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिलं तर आपण 40 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना दिसतोय. नैतिक 11 विपक्ष FIK सेकंड सेमीफायनल. एक जबरदस्त पैसा वसूल मॅच आपण पाहत आहोत. जोरदार बिग हिट होतोय आणि यावेळेस मिळतील 6 धावा. छत्रपतींचा छावा. सचिन डीजे यावेळेस शांत आहेत. पाहायचंय 6 धावा. काय मित्रांनो, अतिशय जबरदस्त दर्जेदार आयोजन मित्रांनो. सेकंड प्रीमियर लीग आहे आता बोरीमध्ये यावं आणि संपूर्ण या अर्थात माणसांच्या प्रेमातच परावी काय एवढा मान सन्मान. संघाची धावसंख्या टोटल 46. लॉस ऑफ द 1 विकेट्स. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी. गोलंदाज असणार आहे आपल्या समवेत जयत आपल्या षटकातील 46 धावसंख्या. 46. ओके 47. सॉरी
शॉर्ट पिच पद्धत चेंडू, परंतु या वेळेस बॅट आणि चेंडू याचा संपर्क नाही मित्रांनो. निसर्गाचा एक नियमच आहे, जिथं संपर्क नाही तिथं उत्पत्ती नाही. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं तर नक्कीच दानशूर दातृत्व मस्के सरांसारखं असावं मित्रांनो. आणखी आपण पाहिलं तर जय मल्हार, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 50 रुपये आलं होतं, अर्थात मंथन याच्यासाठी. पुढचा षटक, पुढचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना दिस इज द बिग 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 षटकार. पुन्हा एकदा षटकार वीर आपण पाहतोय, ज्याच्या माध्यमातून उंच पुढा षटकार एक तर आलाय आणि दुसरा चेंडू पाहिला तर लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. सुदेश म्हात्रे सर सांगतात की चेंडू स्वेर असेल, अर्थात 1+1 या 2 धावा येत आहेत. या 2 धावसंख्येचा आपण साळुंके सर विचार केला तर तब्बल 2 धावसंख्येनं संघ जाऊन पोहोचेल. यावेळेस 55 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना दिसत आहेत. नैतिक 11 विपक्ष A5K सेकंड सेमीफायनल. व्हॉट इज दिस द मॅच, हाय व्होल्टेज सामना. आणि यावेळेस येतोय हा एक गगनभेदी उंच पुरा षटकार. यू सो मच डीजे मास्टर. पुन्हा एकदा मस्के सरांकडनं निलेश याच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. आता फळन कोणी मारलेला आहे, निलेश ना, शैलेश 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 याच्यासाठी पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू असेल, परंतु यावेळेस शॉर्ट पिच पद्धत चेंडू खेळून काढलाय. एक धाव येतोय. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर आपण तब्बल पहिल्या इनिंगचं सत्र चालू असताना नैतिक 11 संघाची धावसंख्या 62. गोलंदाज अमित अतिशय सुरेख नक्कीच हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी होतोय. यावेळेस चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसवला जातोय. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. संघाची धावसंख्या आहे 62. अर्थात मागचा सामना आपण नक्कीच साळुंके सर पाहिला तर मागच्या सामन्याचा विचार केला तर संघाची धावसंख्या त्यावेळेस 65 होती, परंतु संघाची धावसंख्या आता 62 आहे. यावेळेस प्यारेलाल अर्थात फटका होता, परंतु अतिशय जबरदस्त देखणं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय. 64 धावा स्कोर बोर्डवरती लागताना दिसत आहेत. या सत्रातील शेवटचे 3 चेंडू बाकी असतील. समोर असणारा फलंदाज शैलेश. शॉर्ट पिच पदा चेंडू पुन्हा एकदा पाहिला तर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. क्वालिफाईड पंच सांगतात की चेंडू अर्थात स्वेर आहे. अवांतर धावसंख्येने 1+1 अशा 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या यावेळेस जाऊन पोहोचतोय 66 वरती. संघाची धावसंख्या 66. आणि यावेळेस पाहायचे उंची जास्त परंतु लांबी जास्त असणार काय. आणि हो येस, दिस इज द यूज अर्थात मेगा षटकार. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच यावेळेस बॅक टू बॅक येणार का हा प्रश्न असेल. ओ येस, दिस इज द मॅक्झिमम बॅक टू बॅक दुसरा षटकार.
बॅक टू बॅक शैलेशाच्या बॅट्समधून आलाय षटकार. संघाची धावसंख्या यावेळेस पाहिलं तर 78 78 आणि यावेळेस जोरदार तिसरा अर्थात षटकार हॅट्रिक होतोय आणि फलंदाज निलेश याच्या धावा अर्थात आम्हाला आमचे स्कोरर सांगतील की वैयक्तिक धावसंख्या किती असतील. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर तब्बल 4 षटकं संपली जात आहेत. नैतिक 11 टोटल मूज ऑफ द स्कोर ना 49. अर्थात वैयक्तिक धावसंख्या जोरदार टाळ्या शैलेशसाठी झाल्या पाहिजेत. 7 षटकार आणि आपण पाहिला तर 1 चौकार. अतिशय जबरदस्त. मी म्हणेन या ठिकाणी शिवाची नाही तर सव्वा शेराची उभारणी करताना दिसला तो शैलेश. आणि खास करून मस्के सरांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली तर नक्कीच त्यांच्या ATMच्या माध्यमातून या ठिकाणी 1000 रुपयाचे तब्बल अर्थात प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहित करून आपल्यापर्यंत 1000 रुपयाची रोख धनराशी या ठिकाणी जमा केलेली आहे. खास करून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नैतिक 11 टोटल मूज ऑफ द स्कोर 84 धावा उभारल्यात. 85 धावा आपल्याला काढाव्या लागतील. दिस इज द बिग अर्थात या सामन्यामधून अर्थात पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी साळुंके सर मला वाटते हा हायेस्ट स्कोर असावा. हायेस्ट स्कोर आहे आणि खास करून 84 धावा उभारल्यात. 85 धावा काढावे लागतील. या ठिकाणी मी म्हणेन FIK या अर्थात वॉरियर्स संघाला प्रति षटकाचा विचार केला तर 21.25च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. FIK संघाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल अर्थात फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर या FIK संघाला प्रति षटकामध्ये 21.25च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल अर्थात 85 धावा जमावे लागतील. आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपण पाहिलं तर बक्षीस वितरण समारंभाच्या माध्यमातून आलेले बक्षीस असतील किंवा या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा अर्थात मान्यवरांचा यथोचित मान सन्मान असेल आज या बोरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाईल. अतिथी देव भव या उक्तीनुसार या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. दुसरा सेमीफायनलचा चालू सामना असणारा त्याच्यानंतर फायनल आपण पाहिलं तर पैसा वसूल मॅच संपूर्ण चौफेर आपण पाहिलं तर बाल्कनीमधून सुद्धा प्रेक्षक मायबाप हा सामन्याचा आनंद लुटताना पाहताय. काय मित्रांनो सामने झालेत आजच्या दिवसातील स्पेशल संडे आणि संपूर्ण बोरी प्रीमियर लीग 2022 हे पर्व शानदार जानदार काय चमचमती ट्रॉफी आहे. आणि ज्यांच्या घरी अर्थात ज्या संघ मालकाच्या घरी ही ट्रॉफी जाणार नक्कीच मित्रांनो संपूर्ण आयुष्यामधील आठवणारा विस्मरणीय हा क्षण त्यांच्यासाठी राहणार आहे. आणि पुन्हा मित्रांनो माझी वेळ संपतोय. पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज असणार आहे. अर्थात आपण पाहिलं तर जोहे गावचे अर्थात एक उत्कृष्ट हिंदी समालोचक अमितजी म्हात्रे पाजी सर. एक मिनट यस शुरू कीजिए मैच. धन्यवाद श्याम भाई. पहली गेंद पहली बॉल बहुत अच्छी डिलीवरी साबित हो गई है. कोई रन नहीं है. गेंद डॉट चली गई है. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और जीतने के लिए यहाँ और जीतने के लिए FIK वॉरियर्स टीम को 85 बाई का इशारा आया. अतिरिक्त रनों के साथ टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 1.
तो अच्छी गेंद, शानदार गेंद, पूरी तरह से बैट्समैन जो स्ट्राइक के ऊपर खेल रहे हेमंत और नॉन स्ट्राइक एंड पे कुणाल गेंदबाजी करने के लिए दीपेश आए हैं नैतिक 11 टीम के। और एक बार यहाँ पीछे गेंद चली गई है, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 2 के घर में। दूसरा सेमीफाइनल का यह मुकाबला है और फाइनल में पहुंच चुकी है टीम सुजल सुपर किंग। इंतजार कर रही है कौन सी टीम आएगी हमारे खिलाफ, हमारे विरुद्ध। और अच्छी बॉल, अच्छी डिलीवरी, पूरी तरह से बल्लेबाज को बांध के रखा है। इस तरह देखा जाए तो हेमंत जैसे बल्लेबाज शुरू से आक्रमण करने गए थे, लेकिन बल्लेबाज गेंदबाजों ने उन्हें कुछ इतना बड़ा मौका नहीं दिया है। अच्छी बॉल हवा में, जरूर गेंद है, पकड़ लिया कैच, पहला झटका। हेमंत चले बैक टू द डगआउट। एफआई के वॉरियर्स टीम को पहला झटका, पहला ब्रेक थ्रू दिलाया दीपेश ने डीजे। पाणी पाणी तिकडे हा, ज्यांनी एक लक्षात घ्या 50 मारले, दीपेशनी जर 50 मारले त्याला कुणाल शिरदनकरनी जर 50 मारले तर त्याला 50 रुपयाचं बक्षीस, आपलं 2000चं बक्षीस आहे कल्पेश खाडेकडनं। कुणाल शिरदनकरनी वैयक्तिक अर्धशतक मारलं तर 50 धावा काढल्या तर नवीन बॅट्समॅन कोण आला? बॉलर कौन है? सेकंड बॉलर आए, ये देखिए घुमाने गए थे, ऑन साइड के ऊपर गेंद, बल्ले का संपर्क हुआ नहीं। एफआई के वॉरियर्स टीम को तगड़ी बल्लेबाजी करना पड़ेगा। बॉलरचं नाव काय? बॉलरचं अंपायर, एक मिनिट हा, बॉलरचं नाव काय? आदिल। आदिल गेंदबाजी करने के लिए आए हैं। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर ठीक ठाक खासा संपर्क हुआ नहीं, लेकिन ड्राइव देखने को मिल चुका है। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है एफआई के वॉरियर्स टीम का स्कोर 3। मंथन हवा में लॉन्ग ऑफ, कैच ड्रॉप किया। सचिन उकरडे खुद देख रहे कि ये आसान कैच थी, कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं। और ये देखिए स्कूटी के ऊपर 2 हमारे दोस्त आए हैं, मानो जिसे देखने के बाद खाना जिन्होंने बनाया है और उन्हें देखने के बाद आर्चर बेहतरीन उन्होंने खाना खिलाया आज। और छन पिक किया और गेंद चली गई, इस बार खड़े खड़े ठोका, मिड विकेट कंट्री के बाहर 6। बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी प्रीमियर लीग, बोरी। हाँ बिल्कुल, बोरी प्रीमियर लीग तेजा मस्के साबिन की तरफ से छक्के के लिए 200 रुपए का इनाम आया है। बल्लेबाज कुणाल ने लगाया है, छक्कों की बौछार करो, कुछ मत देखो कि सिंगल डबल से काम होने वाला है। 85 रन चाहिए, पहाड़ खड़ा है आपके सामने। यह भी चरण जैसे कान के नीचे फटाक से लगा देते हैं ना, वैसी चपटी मारी चरण के लिए। शॉर्ट गेंद जरूर रखी थी। कुणाल शिरदनकरला आलेला आहे 50 जर त्यांनी मारले, अर्धशतक मारलं तर त्याला 2000चं बक्षीस आलेलं आहे। और ये देखिए एक बार हवा में, लेकिन पकड़ जाएगा और ये बढ़िया वेल ट्राई,
बेहतरीन कैच के लिए ट्राई की थी। तारीफ करना पड़ेगा उस फील्डर की, अगर कैच को लपक देते तो जॉन टी था। वेल ट्राई, लेकिन मिल गई इस गेंद के ऊपर 2 रन और टीम का स्कोर पहुंचा है, 1 ही रन मिला है। टीम का स्कोर 17 के घर में। जो कुणाल जो बल्लेबाज हैं वो खुद पहुंचे 14 पे, अगर वो 50 लगा देते तो उन्हें 2000 रुपए का इनाम है। यस, कुणाल जो बल्लेबाज है जिन्होंने बैक टू बैक 2 छक्के लगाए हैं, तो उन्हें टोटल यहाँ यानी कि 200 रुपए का इनाम मिल चुका है। टीम का स्कोर है 17 के घर में। अगर मंथन छक्का लगा देते तो मंथन को भी 100 रुपए का इनाम है, लेकिन जीतने के लिए हम रन इकट्ठा करने जाना पड़ेगा इस टीम को। $68 रन, 18 चेंडूमध्ये 68 धावांची गरज आहे। बॉलर आए हैं मात्रे, रोहित। ये बहुत अच्छी डिलीवरी, शानदार डिलीवरी फेंकी, देखिए बॉलर की चतुराई देखिए सतीश मात्रे जी, क्या मुझे समझ में नहीं इतना तेज क्यों गए हैं। बॉल यस, माफ कीजिए 12, थोड़ी गलती हो गई है, शाम का टाइम है। शाम में ऐसा होता ही रहता है। कुणाल शिरदनकर यांनी जर 50 मारले तर त्याला कल्पेश काळेकडनं 2000चं बक्षीस आलेलं आहे। 11 गेंदे शेष है, रन 68 चाहिए। इस बार क्रॉस बैट से खेला है गेंद को, ऑन साइड के ऊपर एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 18 के घर में। 10 गेंदे शेष है, 67 रन चाहिए 10 गेंदों में। अभी 6 छक्के जा सकते हैं तो भी थोड़ा कठिन है। ये इस मैच में देखिए बॉलर की चतुराई देखिए, अपने फॉलोथ्रू में गेंद को कलेक्ट किया, कोई रन नहीं है। इस सेमीफाइनल का मुकाबला अगर एक तरफी हो जाएगा तो नैतिक 11 टीम का झंडा फाइनल में ऊंचा होगा, क्योंकि अभी थोड़ा लोगों को भी समझ में आया, थोड़ा सा कठिन बन चुका है। 9 गेंदे शेष है। मात्रे की गेंदबाजी और इस ओवर पिच गेंद हवा में और 6 रन के लिए। अरे छक्का यार, और इस बार घूम के खेलने का प्रयास किया था, गेंद डॉट चली गई है। और इस ओवर की ये मेरे हिसाब से अभी तक एक गेंद शेष है। और बहुत अच्छी डिलीवरी, शानदार डिलीवरी साबित हो गई। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 24, 1 विकेट के नुकसान पे एफआई के वॉरियर्स टीम का स्कोर। तो नैतिक 11 टीम ने शानदार गेंदबाजी की, शानदार बल्लेबाजी की। अब 6 गेंदे शेष है। इकसठ रन की जरूरत है। अभी 61 रन कहां से आएंगे 6 गेंदों में? 40 तो हमने देखे हैं। हाँ, तो वो नो बॉल डालेंगे, उसके बाद करिश्मा कुछ होएगा, ऐसे माली सर मुझे खुद कह रहे हैं, लेकिन वो चमत्कार नहीं हो जाएगा। और वो चमत्कार हुआ समझो तो नैतिक वाले रात भर घूमते ही रहेंगे, क्या हुआ हमारे साथ। लेकिन ये हमने एक चुटकुला छोड़ दिया आपको। ये देखिए एक बार हवा में जरूर गेंद है, फील्डर नीचे आ रहा है, कैच को पकड़ लिया है। और क्रिकेट में दोस्तों कहते हैं ना कि मुकाबला रफ एंड टफ होना चाहिए,
प्रश्न आपके सामने खड़ा कर दिया, उत्तर देना आपको जमा नहीं है। और क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है? डीजे, लक्ष्य का पीछा करना। ये नंदू यादव गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदे शेष है, 61 रन चाहिए। आराम से खेलो, मैच जीतना आपके लिए बहुत असंभव हो चुका है। जोरदार हिट कर दिया है, लेकिन खिलाड़ी गेंद को उठाने आए हैं। जब तक उठाएंगे तब तक के लिए एक सिंगल मिला। कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई थी। टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 25 के घर में। देखिए स्लो ओवर डिलीवरी। और जब यह सेमीफाइनल का मुकाबला हुआ ना, ये शेर शेर का होता तो बेहतर मजा आता, लेकिन ये शेर बकरी का मुकाबला चल रहा है। इसमें कुछ इंटरेस्ट नहीं है, एक तरफी काम चल रहा है। और ये देखिए, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है तब तक पटाखे बजाओ। आलम चाचा का बाप भी उठ जाएगा। बस 2 ही गेंदे शेष है। ये जीत अर्जित करना एफआई के वॉरियर्स टीम को कठिन है। जरूर पीछे गए हवा में, जरूर कैच को पकड़ लिया। अब मेगा फाइनल का यह मुकाबला मैं यहां से डिक्लेयर करता हूं कि सुजल सुपर किंग बनाम नैतिक 11 के बीच होगा, क्योंकि अभी देखा जाए तो अंतिम बॉल शेष है और रन तो बहुत चाहिए। क्या करेंगे इस बार? देखा जाए घुटने तो टेक दिए हैं। सफेद रुमाल बाहर निकालकर इस टीम ने, यानी कि एफआई के वॉरियर्स टीम के कप्तान ने कह दिया, तुम जाने तुम्हारी इस मेगा फाइनल की मैच जाने, हम तो चले अपने घर। हथियार लड़ाई में फेंकेंगे ना तो अपोजिट टीम के कैप्टन है ना, वो होशियारी से जानते कि इन लोगों की इस बार देखा कैपेसिटी है वो खत्म हो गई है। लेकिन जो कुछ गेंदबाजी की है, उस गेंदबाजी के तौर के ऊपर इस टीम को ये 85 का पीछा करने में असफल बना दी। बेहतरीन गेंदबाजी की है। देखिए मैच में मजा नहीं। सुदेश जी मात्रा जी ने खुद की टोपी पर निकाली और कह दिया थोड़ा हवा का तो आनंद लेते हैं। इंटरेस्ट नहीं है ना। और इस बार देखा जाए इसी के साथ इस मैच को, यानी कि ये सेमीफाइनल दूसरा मुकाबला चल रहा था बोरी प्रीमियर लीग का, नैतिक 11 ने इस बार देखा जाए बड़ी जीत अर्जित की है और फाइनल में पहुंच गई है। और फाइनल का मुकाबला होगा सुजल सुपर किंग बनाम नैतिक 11 के बीच, बोरी प्रीमियर लीग का आज का अंतिम मुकाबला। कुणाल शिरदनकर आपलं वैयक्तिक बक्षीस घेऊन जायचं येऊन लगेच.